मित्र हो, तुमच्या मानेच्या मणक्यापासून ते कमरेच्या मणक्यापर्यंत कुठल्याही मणक्यामध्ये काहीही त्रास असू द्या, तुमची नस दबलेली असू द्या, गादी सरकलेली असू द्या, मणक्यामध्ये गॅप तयार झालेला असू द्या, कुठल्याही त्रासामध्ये मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही 5 मिनिट झोपलात दररोज तर तुमचा हा त्रास खूप चांगल्या प्रकारे हळूहळू कमी होण्यासाठी 100% मदत होणार आहे। विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊ नका। प्रत्येक मुद्दा, प्रत्येक स्टेप बारकाईनं समजून घ्या, त्याच्या मागचं तंत्र समजून घ्या। अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। मित्र हो, जर तुमच्या मानेच्या मणक्यामध्ये म्हणजे सर्वायकल व्हर्टिब्रे जे आहेत तिथं काय प्रॉब्लेम असेल तर त्यामुळे तुम्हाला सर्वायकल स्पॉन्डिलोसिस झालेला असेल, चा परिणाम म्हणून तुमची मान दुखत असेल, डोके दुखत असेल, खांदे दुखत असतील, हात दुखत असतील, हात जड पडत असतील, हातामध्ये मुंग्या येत असतील, बधीरपणा आला असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल, पाठीच्या मणक्यामध्ये तुम्हाला त्रास असल्यामुळे सतत तुमची पाठ किंवा कंबर दुखत असेल, खाली पाठीमध्ये असणारे जे L3, L4, L5, S1, S2 जे आहेत ह्याच्यामध्ये कुठं नस दबल्यामुळे तुम्हाला अजून कुठला सायटिकाचा त्रास झाला असेल किंवा तुमच्या लंबार स्पॉन्डिलोसिस तुम्हाला झाला असेल, कमरेचा बेल्ट तुम्ही वापरत असाल, डॉक्टरने तुम्हाला कुठल्याही मणक्याचं ऑपरेशन सुचवलं असेल तर अगदी काही दिवस हे फक्त करून बघा, माऊली तुम्हाला खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतील। खूप सारी औषधं घेऊन, वेदनाशामक गोळ्या घेऊन, मलम लावून, चोळून सुद्धा एवढा फरक तुम्हाला पडला नसेल, पण ह्या अशा पद्धतीच्या झोपण्यानं तुम्हाला खूप चांगला आराम वाटायला लागेल। अगदी हा व्हिडिओ चालू असताना माझ्या सोबत जरी तुम्ही हे करायचा सराव केला, तुम्हाला जसं जमतं तसं, तरी सुद्धा तुम्हाला व्हिडिओ संपेपर्यंत खूप चांगला आराम झाल्याचं लक्षात येईल। किंवा कमरेतल्या मणक्यामध्ये जर कुठं नस दबली असेल किंवा गादी सरकली असेल, गॅप तयार झाला असेल तर आपले पाय दुखायला लागतात, सायटिका नावाचा आजार आपल्याला होतो, पाय जड पडतात, पायामध्ये मुंग्या येणं, बधीरपणा येणं, अशक्तपणा जाणवणं, अशा देखील तक्रारी दिसून येतात। त्याचं कारण म्हणजे मेंदूकडून आपल्या संपूर्ण शरीराला ज्या काही नसा येतात त्या नसांचं जे जाळं असतं, बंच असतं, ते आपल्या या मणक्याच्या हाडामध्ये असणाऱ्या पोकळीमध्ये असतो, ज्याला आपण व्हर्टिब्रल कॉलम असं म्हणतो। आणि हे व्हर्टिब्रे एकमेकावरती अशा पद्धतीने बसलेले असतात आणि त्यांच्यामध्ये एक गादी असते आणि त्या गादीच्या तिथून असणारी जी स्पेस आहे तिथून हे अशा नसा बाहेर येतात। जेव्हा याच्यामध्ये काय गडबड होते तेव्हा हे काय होतं, ह्या नसा दबल्या जातात आणि आपल्याला हे सगळे त्रास सुरू व्हायला लागतात। मणका जर व्यवस्थित असेल तर आपलं सगळं आयुष्य चांगलं राहू शकतं, आपण चालू फिरू, बसू, उठू शकतो, आपल्या दैनंदिन ज्या काही हालचाली आहेत त्या आपण करू शकतो। म्हणून मणक्याच्या हाडाला खूप महत्व आहे। जर तुम्हाला हा त्रास कुठला नसेल पण तुमचे मणके भविष्यामध्ये खराब होऊ द्यायचे नसतील, नस दबू द्यायची नसेल, गादी सरकू द्यायची नसेल, गॅप होऊ द्यायचा नसेल, तरी सुद्धा अशा पद्धतीच्या झोपण्यानं तुम्हाला खूप चांगली स्ट्रेंथ, मजबूती नैसर्गिकरित्या शास्त्रोक्त पद्धतीने तुमच्या मणक्याला होणार आहे। तर मित्र हो, याच्यासाठी आपल्याला 2 उशा लागणार आहेत। त्या उशा आपल्याला कशा पद्धतीने नेमकं मदत करणार आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। आता सगळ्यात पहिल्यांदा सकाळी उठल्याबरोबर काय करायचं, तुम्हाला जेव्हा तुम्ही झोपेतून उठता, झोपेमध्ये आपण कसंही झोपतो, वेडं वाकडं आपल्या लक्षात येत नाही किंवा आपण बऱ्याचदा कॉटवरती झोपतो, बेडवरती झोपतो, मऊ जागेवरती झोपतो, त्यावेळेस आपल्या मणक्याच्या हाडाच्या आजूबाजूला असणारे जे स्नायू आहेत तिथं कुठेतरी अवघडण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे बहुतांश वेळेला आपल्याला सकाळी उठल्या उठल्या मान जड पडते किंवा कंबर जड पडते किंवा अवघडून जाते, मान दुखायला लागते, डोकं दुखायला लागतं सकाळी उठल्याबरोबर। मग हे देखील त्रास आपला कमी होण्यासाठी अशा पद्धतीच्या झोपण्यानं मदत होणार आहे। तर सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला काय करायचंय, सगळे मित्र हो, याच्यामध्ये 3 मुख्य स्टेप आहेत। सगळ्यात पहिली जी स्टेप आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, अशा पद्धतीनं विपरीत शवासनामध्ये झोपायचं आहे। विपरीत शवासन म्हणजे पालथं झोपायचंय। पायाची जी पोझिशन आहे तुम्ही तिथं बघू शकता, उठून उभा राहून इथं जर तुम्ही घेतलं तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसू शकतं हे अशा पद्धतीनं। हे बघा, इथं घ्या कॅमेरेवाले मामा, इथं घ्या, हा, पाय तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने ठेवायचे, हात जे आहे ते अशा पद्धतीने आहे आणि माझी मान जी आहे ती अशा पद्धतीने आहे। तुम्ही ही पोझिशन लक्षात घेतली, पहिली स्टेप आपण बघायला लागलोय। आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, अशा पद्धतीने आपले हात जे आहेत त्याची घडी घालायची आहे, हे अशा पद्धतीने, ही घडी घालायची, ही अशा पद्धतीने दिसतंय तुम्हाला। ही घडी घातल्यानंतर हाताचा जो पंजा आहे तो पूर्णपणे आपल्याला इथं आपल्या हनुवटी खाली घ्यायचा आहे आणि आपले कोपरे जे आहेत ते पूर्णपणे तुम्ही वरून घेऊ शकता। हे कोपरे जे आहेत हे जास्तीत जास्त पुढे ताणायचे अशा पद्धतीने, जेवढे पुढे ताणता येईल तेवढे, हे बघा अशा पद्धतीने
आणि मान जे आहे ते अशा पद्धतीने ठेवायचे तुम्हाला. हे बघा, या पोझिशन मध्ये तुम्हाला 2 मिनिट 3 मिनिट थांबायचे. ही पहिली स्टेप आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे मानेच्या मणक्याला खूप चांगला हलकाचा स्ट्रेच मिळतो, स्नायू रिलॅक्स होण्यासाठी मदत होते. गादी जी आहे किंवा तिथं जे असणारा जो गॅप आहे तो कमी होण्यासाठी याच्यामुळं मदत होते. या पोझिशनमुळं जेव्हा आपण हे असं करतो तेव्हा मानेच्या मणक्याच्या स्नायूला एक चांगला ट्रॅक्शन मिळतं आणि ते ट्रॅक्शन खूप महत्वाचं असतं, लक्षात ठेवा. ही पहिली स्टेप आहे झोपण्याची. आता काय करायचं आपल्याला, हे जे हात आहेत दुसरी स्टेप मध्ये, त्या हाताला आपल्याला आपल्या खांद्याच्या समांतर आणायचंय आणि आपला जो पाय आहे हा उजवा तो पूर्णपणे दुसऱ्या पायाच्या काटकोनामध्ये आणायचा आहे आणि तिथं तुम्हाला त्याच्या मांडीला लावायचं आहे. इथं तुम्ही बघू शकता, आपलं जो वरून सुद्धा घेतलं तरी कळेल तुम्हाला. हे अशा पद्धतीनं, हे बघा, ही पोझिशन घेतली तुम्ही. बघा, दुसरी स्टेप सांगायला लागलो मी तुम्हाला, मनके व्यवस्थित करायची, शास्त्रोक्त पद्धतीनंच करायचं. याच्यामध्ये काय चुकलं किंवा काय तुमची गडबड झाली तर ह्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात. त्याच्यामुळे काळजीपूर्वक बघा आणि सांगितल्याप्रमाणे करा. सहन होईल एवढंच करा, अशाच पद्धतीने करा. काटकोनात येत नसेल तर एवढाच घ्या, पण घ्या. हे अशा पद्धतीने घेतलं काटकोनामध्ये. हे बघा, आणि आता काय करायचंय तुम्हाला, हळूहळू हळूहळू तुमचं जे धड आहे ते तुम्हाला वर उचलायचंय. हे अशा पद्धतीने, खूप छान. हे अशा पद्धतीने 31 सेकंद ह्याच्यामध्ये तुम्ही थांबा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. याच्यामुळे काय होणार आहे बघा, दिवसभर आपण अशा पद्धतीने बसत असतो. सरळ बसणं आपल्याकडून होतच नाही. किती जरी प्रयत्न केला तरी कधी ना कधी आपण बाग देऊन पाठीला बसतो, मानेला पाठ देऊन बसतो. दिवसभर खाली बघून मोबाईल बघतो किंवा काय कॉम्प्युटरचं काम असेल, लॅपटॉपचं काम असेल ते करतो. त्याच्यामुळं अशा पद्धतीचा जो स्ट्रेच आहे तो मिळणं खूप महत्वाचं आहे आपल्या मणक्याच्या आरोग्यासाठी, मणक्याच्या सांध्यासाठी आणि हाडांसाठी. तर अशा पद्धतीने ही आपली दुसरी स्टेप आहे. आता दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला डाव्या पायाने देखील सेम पोझिशन करायची आहे. बघा, अशा पद्धतीने करायचंय. डावा पाय सुद्धा काय करायचा आहे, अशा पद्धतीने घ्यायचा आहे. हे बघा, 90 डिग्री काटकोनामध्ये हात दोन्ही जे आहेत ते आपले काय करायचे आहेत, आपल्याला खांद्याच्या समांतर रेषेमध्ये आणायचे आणि त्याच्यानंतर परत आपल्याला काय करायचंय, हळूहळू उठायचे. तुम्हाला एवढंच उठता येत असेल ते एवढंच उठा, एवढं उठत असेल एवढंच उठा, जेवढं सहन होते तेवढं. जास्त ओढाताण करून दुखेल असं अजिबात करू नका. तुमच्या शरीराच्या सहनशक्तीनुसार करा. हे अशा पद्धतीनं परत ह्याच्यामध्ये तुम्ही काय करा, 30 सेकंदासाठी थांबा. हे अशा पद्धतीनं थांबा. श्वास घ्या, नॉर्मल श्वास घ्या, नॉर्मल सोडा. मान शक्यतो जास्तीत जास्त वर ताणायचा प्रयत्न करा. डोळे देखील वर बघण्याचा प्रयत्न करा आणि परत सावकाश पूर्वस्थितीमध्ये यायचंय. ही झाली दुसरी स्टेप. आता तिसरी शेवटची जी स्टेप आहे ती काय करायची आपल्याला, अशाच पद्धतीने एक अंगावर व्हायचंय. एक पाय अशा पद्धतीने दुमडायचा आहे आणि हा जो हात आहे त्या हाताने या गुडघ्याला इथं लॉक करायचंय. हा हात जो आहे तो अशा पद्धतीने समोर घेतलेला आहे आणि काय करायचं आता आपल्याला, लांब श्वास घेत हा हात वरून घ्यायचा आहे आणि आपल्याला इकडच्या बाजूला ठेवायचा आहे. आणि हात घेत असताना मान देखील आपली हळूहळू इकडे घ्यायचे. अशा पद्धतीने जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा. याच्यामुळे एक रोटेशन तुमच्या मणक्याच्या हाडाला, स्नायूला मिळणार आहे आणि तिथे रिलॅक्सेशन आल्यामुळं या होणं, गादी सरकणं, नस दबणं हा देखील त्रास कमी होण्यासाठी मदत होणार आहे. हे फक्त मात्र हे करत असताना तुमच्या शरीराच्या सिग्नलकडे लक्ष द्या. कशा पद्धतीने तुम्हाला हे चांगलं वाटतंय तशा पद्धतीनं करायचं. जास्त ओढाताण करायची नाही, दुखेल असं करायचं नाही, पीळ बसेल असं करायचं नाही. त्याच्यानंतर अशा पद्धतीनं नॉर्मल श्वास इथं घ्या. परत लांब श्वास घेत तुम्ही काय करा, पूर्वस्थितीमध्ये या. ओके, ह्याची 2-3 आवर्तनं तुम्ही करा. त्याच्यानंतर विरुद्ध पायाचं आपल्याला करायचंय. हे अशा पद्धतीनं बघा, हे बघा, हे अशा पद्धतीनं गुडघा घ्यायचा, हा हात आस पकडायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला
हा हात जो आहे तो समोर घेऊन लांब श्वास घेत 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 विरुद्ध दिशेला आणायचा आहे बघा. आणि मान देखील वळवायची आहे शक्य तितकी. खूप छान. राम कृष्ण हरी माऊली म्हणायचंय. सावकाश करायचे, गडबड नाही, गोंधळ नाही. सकाळी उठले उठले करायचे ह्या पोझिशन आहेत हे अशा पद्धतीने, जेणेकरून तुम्हाला दिवसभर मणक्याचा त्रास जाणवणार नाही, वेदना जाणवणार नाहीत. हळूहळू सावकाश करायचे, गडबड करायची नाही. झटका बसेल, पीळ बसेल जास्त असं अजिबात करायचं नाही, लक्षात ठेवा. परत पूर्वस्थितीमध्ये या. याची 2-3 आवर्तनं तुम्ही करा. खूप चांगलं रिलॅक्सेशन तुमच्या मणक्याच्या तिथल्या स्नायूच्या होणार आहे आणि त्याच्यामुळे मणके मोकळे होण्यासाठी, नसा मोकळ्या होण्यासाठी याच्यामुळे मदत होणार आहे. तर ह्या झाल्या 3 सोप्या स्टेप. आता बघणार आहोत ह्या 2 उशाचं काय काम आहे. तर जेव्हा तुम्हा रात्री झोपायला जाता अंथरुणात बेडमध्ये, तेव्हा तुम्ही काय करायचंय, एक अशी उशी घ्यायची जिची जाडी ही कमी आहे. आता ह्याची जाडी कमी आहे, तुम्हाला दिसतंय बघा, ही जाडी खूप कमी आहे. ही तुम्ही तुमच्या डोक्याखाली घ्यायची आणि एक अशी उशी घ्यायची जिची जाडी ज्याच्या जरा बऱ्यापैकी मोठी आहे, जास्त आहे. अशा वेळेला काय करायचं, तुम्हाला दरवेळी रात्री झोपताना तुम्ही उजव्या अंगावर झोपा किंवा डाव्या अंगावर झोपा, कुठल्याही अंगावर झोपलं तरी चालतंय. फक्त झोपताना काय करायचंय, ही उशी जी आहे ती तुमच्या मानेखाली ठेवायची. उशीची जाडी किती असली पाहिजे, फक्त तुमच्या जमिनीतला मानेतला जो गॅप आहे तोच तेवढा भरला पाहिजे. जास्त उंच नाही झालं पाहिजे, जास्त खाली नाही गेलं पाहिजे. आणि मान सरळ ठेवा एका रेषेमध्ये. शरीराच्या एक धड जो आहे त्याच्या एकदम सरळ रेषेमध्ये ठेवा. ती अशी पुढे किंवा पाठीमागे अशा पद्धतीने झोपलेली नसावी, सावकाश एका सरळ रेषेमध्ये. आणि ही जी उशी आहे, ही उशी तुम्हाला काय करायची, गुडघे दुमडायचे तुम्हाला दोन्ही अशा पद्धतीनं आणि ह्या 2 गुडघ्याच्या मध्ये ही उशी घ्यायची. जर तुम्हाला कमरेच्या मणक्याच्या मध्ये कुठं काही त्रास असेल, अति जास्त त्रास असेल, सायटिकाचा असेल किंवा लंबार स्पॉन्डिलोसिस असेल, कमरेचा बेल्ट तुम्ही वापरत असाल, तर अशा वेळेला अजून थोडीशी मोठी उशी किंवा 2 उशा ज्या आहेत मध्यम आकाराच्या त्या तुम्ही ठेवा, जेणेकरून हे अशा पद्धतीची पोझिशन तुम्हाला होईल, कम्फर्ट झोन. मग ते तुम्ही झोपेपर्यंत अर्धा तास असेल, 15 मिनिटं असेल, 20 मिनिटं असेल, जेवढा वेळ असेल तेवढं तुम्ही झोपून जा. आता रात्रभर ह्याच अवस्थेमध्ये झोपणं शक्य आहे का नाही, झोपेमध्ये आपण कसं येऊ शकतो, पण झोपण्याची सुरुवात तुम्ही अशा पद्धतीने जर केली तर तुमचे मणके दिवसभरामध्ये जे काही आखडून गेलेले आहेत तुमच्या चुकीच्या बसण्यानं, उठण्यानं किंवा अजून कुठल्या त्रासानं, आजारामुळं किंवा मणक्यात काही प्रॉब्लेम झाल्यामुळे, तर ते सुस्थितीत येण्यासाठी आणि रिलॅक्सेशन त्याचं नैसर्गिकरित्या होण्यासाठी या पोझिशनमुळे, या 2 उशामुळे खूप चांगली मदत होणार आहे. माऊली फक्त तुम्ही करून बघा. अजून एक झोपण्याच्या बाबतीमध्ये मागाशी सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला, कधीही जर तुमची पाठदुखी मानदुखी होत असेल तर कडक पृष्ठभागावरती झोपा, मऊ गादीवरती अजिबात झोपू नका. यासोबतच जर तुम्हाला सतत डोकेदुखी होत असेल किंवा मायग्रेन होत असेल तर अशा वेळी तुम्ही झोपण्याची दिशा जी आहे ती एकतर पूर्वेकडे करा किंवा पश्चिमेकडे करा किंवा दक्षिणेकडे करा. उत्तरेकडे अजिबात करू नका, कारण आपल्या पृथ्वीला सुद्धा काय आहे, एक चुंबकीय शक्ती आहे आणि आपल्या शरीरामध्ये सुद्धा चुंबकीय आकर्षण आहे. तेव्हा हे नॉर्थ पोल जो आहे तो आपल्याला कुठेतरी गडबड करू शकतो आपल्या शरीरामध्ये. त्यामुळे तुम्हाला ह्या झोपण्याच्या पोझिशन मध्ये देखील, दिशामध्ये देखील खूप चांगली महत्वाची काळजी घेणं अपेक्षित आहे. यासोबतच झोपण्याच्या बाबतीमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला पित्त किंवा कफाचा जास्त त्रास होत असेल, ऍसिडिटी सतत होत असेल किंवा अजून छातीमध्ये, पोटामध्ये कफ जास्त होत असेल, तर अशा वेळी देखील तुम्ही एक महत्वाची गोष्ट म्हणजे दुपारी तुम्ही अजिबात झोपू नका. अशा वेळेला तुम्ही दुपारचं जेवण झाल्यानंतर फक्त डाव्या अंगावरती एक 10 ते 15 मिनिट पडून राहा, झोपा म्हणत नाही. तर ह्या काही गोष्टी जर तुम्ही आवर्जून लक्षात ठेवल्या तर तुमच्या मणक्याच्या सगळ्या त्रासांमधून खूप चांगली मुक्ती मिळण्यासाठी मदत होणार आहे. याचा कुठला साईड इफेक्ट नाही. अट फक्त एकच आहे, तुम्हाला दररोज हे करायचंय आणि करत असताना तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीनेच करायचंय, ओढाताण अजिबात करायची नाही. तर नक्कीच आजपासून अशा पद्धतीने झोपायला कोण कोण सुरुवात करणार आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा. या व्हिडिओला 10 पैकी तुम्ही किती गुण द्याल हे देखील आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे हे देखील आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा.
तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील मानेपासून कमरेपर्यंत असणाऱ्या मणक्याच्या कुठल्याही त्रासामध्ये खूप चांगला आराम मिळेल. एक नया पैसा खर्च न करता ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेले लाईक्स, तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.